शरीरातील कॅल्शियम कमी झालं असेल किंवा सांधे दुखत असतील किंवा जॉईंट पेनचा त्रास होत असेल, हाडं ठिसूळ झाले असतील किंवा हाडांचा कटकट असा आवाज येत असेल, तर ही चटणी जेवणामध्ये नक्की वापरून बघा. एकदम फरक पडेल तुम्हाला. रोज ही चटणी 1 चमचा खायची. तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. तर एकदम सोप्या पद्धतीने ही चटणी कशी करायची, कशी बनवायची मी ती सांगितली आहे. तर स्त्री असो की पुरुष असो की लहान मुलं असो की मोठे छोटे कोणीही चटणी ही खाऊ शकतील. या चटणीमुळे वजनसुद्धा कमी होते. तर आपण एक थेंबही तेलाचा वापर न करता चटणी बनवणार आहोत. मी पहिला पण व्हिडिओ शेअर केला होता कढीपत्त्याची चटणी, ती पण एकदा नक्की ट्राय करा. आता चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. बऱ्याचदा आपण शेवग्याच्या शेंगाचीच भाजी करतो, तर शेवग्यांच्या पानाची चटणी आज आपण बनवणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. जेवढं शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम आणि भरपूर गुणधर्म असतात ना, तेवढंच या पानामध्ये त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पटीने याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असते. 1 वाटी शेवग्याची पानं घेतली आहेत. हे पानं सहज तुम्हाला कुठेही मिळतात, कारण बऱ्याच ठिकाणी याची झाडं अवेलेबल आहेत. तर हे पानं ना आपण स्वच्छ काढून घेतले आहेत, देठ बाजूला केलेले आहेत. आता या पानाला छान धुवून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायचं आहे. आता या ताव्यावर आपल्याला हे पान ना हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. फक्त तेलाचा वापर करायचा नाही आहे. जर आपण तेलाचा वापर केला ना, चटणी जास्त दिवस टिकत नाही, नाहीतर तेलाचा वास येऊ शकते. आपण बिना तेलाची ही चटणी करणार आहोत. जेव्हा तुम्हाला खायची असेल ना ही चटणी, थोडंसं तेल टाकून चपातीसोबत, भाकरीसोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता. आता ही पानं आपल्याला छान सुकवून घ्यायची आहेत. फक्त कवळे देठ मी थोडेसे इथे ठेवले आहेत. तर आता हे पानं आपल्याला छान सुकवून घ्यायचे आहेत, म्हणजे कडक करून घ्यायचे आहेत. एकदम असे कुरकुरीत आपल्याला हे पानं ताव्यावर भाजून घ्यायचे आहेत. एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे पानं भाजून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण भाजतो ना, तेव्हा थोडेसे ओले ओले होतात, नंतर ते छान ड्राय होतात. तर बघू शकता याच पद्धतीने एकदम बारीक गॅसवर आपल्याला पानं छान भाजून घ्यायचं आहे. जेव्हा पानं असे छान कुरकुरीत झाले ना, आवाज येतो कुरकुरीत असा, तर बघू शकता मस्त असा आवाज येतोय. तर असा जर हातावर चोळलं ना, पानं असे एकदम बारीक झाले पाहिजे. तर याच पद्धतीने पानं असे छान भाजून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला इथे थोडंसं डाळ, फुटाणे, शेंगदाणे वगैरे लागणार आहेत. आता त्याचं मेजरमेंट बघूया. आता 1च चमच्याने आपल्याला हे सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर फुटाणे 1 चमचा फुटाणे घेतले आहेत, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा शेंगदाणे आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा खोबरं घेतलं आहे. आता ही उडदाची डाळ आहे ना, पहिल्यांदा कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेतली आहे. फक्त धुवायची नाही आहे, फक्त आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे. आता हरभऱ्याची डाळसुद्धा आपण कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आहे. हरभरा डाळ किंवा चना डाळ तुम्ही म्हणू शकता. आता हे आपण जे पानं भाजून घेतले होते ना, ते थंड करून घेऊया. छान असे कुरकुरीत झालेले आहेत, बघू शकता. तर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात. ही चटणी ना खरंच खूप मस्त लागते खायला. एकदा नक्की बनवून बघा. तर आता हे आपण एक एक करून सगळे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे, फुटाणे, खोबरं, डाळ. तर पहिल्यांदा आपण फुटाणे भाजून घेणार आहोत. जर तुमच्याकडे फुटाणे नसतील ना, तर तुम्ही डाळ वापरलं तरीही चालेल. तर आता हे छान खमंग बारीक गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता लगेच 1 चमचा उडदाची डाळसुद्धा छान भाजून घ्यायची आहे. मस्त असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. उडदाच्या डाळीचा जेव्हा आपण भाजतो ना, तेव्हा खूपच खमंग असा वास येतो ना, तर वास खूप मस्त, मला तर खूप जास्त आवडतो. तर आता ही डाळ पण खूप छान भाजलेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. म्हणजे सगळे त्याच प्लेटमध्ये आपण एकाच प्लेटमध्ये सगळे शेंगदाणे, फुटाणे भाजल्यावर एकाच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. शेंगदाणे पण छान खमंग भाजून झाले आहे. शेंगदाणेसुद्धा काढून घेऊया. आता लगेच त्याच ताव्यामध्ये हरभऱ्याची डाळ किंवा चना डाळसुद्धा छान खमंग भाजून घेणार आहोत. आता ही डाळ पण छान भाजलेली आहे. आता ह्याच्यामध्येच 1 चमचा आपण खोबरं पण टाकणार आहोत. खोबरं पण छान आपल्याला तेल वगैरे काहीही न टाकता मस्त असं भाजून घ्यायचं आहे, थोडंसं कलर चेंज होईपर्यंत. कधी पण ताव्यावरच भाजायचे कोणतेही मसाले, मस्त असं खमंग भाजल्या जातात आणि फ्लेवर पण ताव्यावर भाजल्यामुळे खूप छान फ्लेवर येते कोणत्याही मसाल्याला किंवा चटणीला. आता हे छान आपण थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यावर लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकायचं आहे. डाळी वगैरे आपण जे भाजल्या होत्या ना, छान खमंग भाजून घ्यायचं, म्हणजे छान फ्लेवर येते आपल्या चटणीला. आता हे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, ते टरफलासहित वापरणार आहे मी. तर टरफलासहित वापरल्यामुळे ना चटणी खूप जास्त दिवस टिकते. तर ही 2 ते 3 महिने छान चटणी टिकते. जर तुम्हाला टरफलं काढून लसूण वापरायचं असेल तर तुम्ही टरफलं काढूनसुद्धा वापरू शकता. आता हे आपण पाण्याच्यामध्ये टाकले आहेत. आता याच्यामध्ये 1.5 चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. तर जिरं राहिलं होतं, 1 चमचा आपल्याला जिरं पण छान खमंग भाजून घ्यायचं आहे.
एकदम बारीक गॅसवर जिरं आपण छान भाजून घेणार आहोत खमंग वास येईपर्यंत. तर जिरं पण आपलं छान भाजून झालेलं आहे, तर बघू शकता. तर आता हे जिरंसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. आता हे थंड झाल्यावर मस्त असं मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे. तर आता ही चटणी अशी झाली आहे, बघू शकता. तुम्हाला जेवढी बारीक पाहिजे असेल तेवढं तुम्ही बारीक फिरून घेऊ शकता. मी थोडीशी जाडसर ठेवली आहे. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता ही चटणी ना तुम्ही रोज 1 चमचा खायची आहे. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तुमच्या शरीरातील कॅल्शियम नक्कीच वाढेल ह्या चटणीमुळे. तर ही चटणी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.